चक्रीवादळासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे। पुढील 2 तासात महाराष्ट्राला चक्रीवादळाचा सामना करावा लागणार। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हे चक्रीवादळाचे संकट महाराष्ट्रावर येणार। मुंबईकडून येऊन हे चक्रीवादळ महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना धडकणार आहे। पुढील 2 तासामध्ये महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ताशी 150 किमी वेगाने वाहणारे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणखीन तीव्र झाल्यामुळे ते उत्तरेकडे सरकत असून पावसाच्या जोराबरोबरच चक्रीवादळाचा धोका हा निर्माण झालेला आहे। मुंबईकडून येणारे हे चक्रीवादळ महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना धडकणार। मान्सून सध्या श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने वेगाने सरकत आहे। त्याच्या प्रभावामुळेच महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसासोबतच चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे। किनारपट्टीवरती वाऱ्याचा वेग वाढणार आहे, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे। हे चक्रीवादळ मुंबईकडून येऊन महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांना धडकणार आहे। तुमच्याही जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे महाराष्ट्रावरती मोठं संकट ओढवणार आहे। आधी मान्सून 2009 मध्ये केरळमध्ये 23 मे रोजी दाखल झाला होता। त्यानंतर तब्बल 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर दाखल झाला आहे। या मान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे। या मान्सून पूर्व पावसामुळेच 15 वर्षामध्ये जे घडले नाही ते घडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 15 वर्षामधील सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे। आज रात्री सर्वात मोठं चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे आणि याचा सर्वात जास्त धोका हा महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांना असणार आहे। या मान्सून पूर्व आलेल्या पावसामुळे फक्त महाराष्ट्राला पूर परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे असं नाही, तर या वाऱ्यामध्ये असणाऱ्या प्रचंड वेगामुळे महाराष्ट्राला चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे सरकारकडून आपत्कालीन उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रातील नागरिकांना सरकारने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। चक्रीवादळाचा धोका असणाऱ्या 12 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे, कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत, याबाबत देखील सरकारने सूचना दिलेल्या आहेत। किनारपट्टी लगत असणाऱ्या भागातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागेल। मच्छीमारांना देखील 2 दिवस मच्छीमारी करण्यासाठी जाऊ नका असे आदेश देण्यात आले। तसेच स्थानिक नागरिकांना देखील घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हे चक्रीवादळ भयानक धोक्याचे आहे। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रावरती हे चक्रीवादळाचं मोठं संकट येत आहे। महाराष्ट्रासाठी पुढचे 2 तास हे काळजीचे असणार आहेत। या 2 तासामध्ये अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हे क्षेत्र उत्तरेकडे सरकणार आहे। त्यामुळेच हे 2 तास धोक्याचे असणार आहेत। केरळमध्ये मान्सून दाखल होऊन पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये सध्या नैऋत्य मोसमी पावसाचे वातावरण तयार होऊन कमी दाबाचा पट्टा हा कायम आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। या मान्सूनच्या पॅटर्न मध्ये यावर्षी बदल झाल्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागत आहे। गेला आठवडाभर महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातला। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची बरसात महाराष्ट्रामध्ये आठवडाभर चालूच आहे। यामुळे बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। परंतु हा पाऊस आता कमी होण्याच्या दिशेवरती होता तोपर्यंत महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे पावसाची तीव्रता कमी होत आहे, परंतु वाऱ्याचा धोका, चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला येत आहे। या चक्रीवादळाची लक्षणे दिसण्यास सुरुवात झालेली आहे आणि या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे। काही ठिकाणी झाडावरील फांद्या पडल्या, काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले, तर काही ठिकाणी या चक्रीवादळाची तीव्रता अधिक जास्त असेल। त्यामुळे भयानक दृश्य या चक्रीवादळामुळे पाहायला मिळणार आहेत। आत्ताच या चक्रीवादळाची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली आहे, तर इतक्या तीव्रतेने नुकसान होत आहे।
आहे, परंतु पुढील 2 तासामध्ये हे चक्रीवादळ आणखीनच भयानक असणार आहे. या वाऱ्याचा प्रचंड वेग असणार आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये या चक्रीवादळाचा धोका सर्वात मोठा असणार आहे, कोणत्या नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे, कोणत्या जिल्ह्याला हे चक्रीवादळ धडकणार. पहिला म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यामधील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात तर सुरूच आहे, परंतु कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे नवीन चक्रीवादळ निर्माण होऊन त्या चक्रीवादळाचा धोका रत्नागिरी जिल्ह्याला असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील जेवढे पण मच्छीमारी करणारे लोक आहेत त्यांना मच्छीमारी करण्यास जाऊ नका असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत, कारण येणाऱ्या चक्रीवादळाचा वेग हा प्रचंड असणार आहे, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागणार. 2 सिंधुदुर्ग जिल्ह्याला पण चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनो जर काम असेल तरच घराबाहेर पडा, त्या व्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, कारण 150 किमी वेगाने हे प्रचंड वारं वाहणार आहे. या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशी सूचना हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. 3 सातारा जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये देखील या वादळाचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. हवामान खात्याकडून सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातील लोकांना विशेष काळजी घेण्याची सूचना ही देण्यात आलेली आहे. 4 पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 2-4 दिवसापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरूच आहे, पण या वाऱ्याचा वेग आता प्रचंड वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या चक्रीवादळाचा धोका पालघर जिल्ह्याला देखील असणार आहे. या वाऱ्याचं रूपांतर मोठ्या चक्रीवादळामध्ये होणार आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 5 मुंबईमध्ये या मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, परंतु मुंबई किनारपट्टी भागामध्ये या चक्रीवादळाचा धोका सर्वात मोठ्या प्रमाणात असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा येऊन हे चक्रीवादळ मुंबईला धडकणार आहे, त्यामुळे चक्रीवादळाचा धोका सर्वात मोठ्या प्रमाणात मुंबईला असणार आहे. मुंबईमधील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. 6 रायगड. हवामान खात्याकडून रायगडला अतिवृष्टीचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला होता, त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण झाले, परंतु या रायगड जिल्ह्याला चक्रीवादळाचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. या चक्रीवादळामध्ये वाऱ्याचा वेग हा 150 किमी असणार आहे. रायगडमध्ये देखील या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 7 अहिल्यानगरला चक्रीवादळाचा धोका असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, त्यामुळे अहिल्यानगर परिसरातील जे कोण नागरिक असतील त्यांनी अजिबात कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. स्वतःची काळजी घ्यावी, कारण या वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे. घरावरील पत्रे उडणे, फांद्या पडणे अशा बऱ्याच घटना घडू शकतात, त्यामुळे गरजेव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका. 8 पुणे जिल्ह्याला देखील चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे आधीच पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे, परंतु येणारं चक्रीवादळ हे पुणे जिल्ह्यासाठी देखील धोक्याचं असणार आहे. 9 कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 10 बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी देखील विशेष काळजी घ्यावी, कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. 11 बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान पावसामुळे झालेलं आहे, परंतु आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, कारण आत्ताचा हा चक्रीवादळाचा धोका देखील बीड जिल्ह्याला निर्माण होणार असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. 12 ठाणे जिल्ह्यामध्ये आधीच विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होत आहे, परंतु आता ठाणे जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका देखील निर्माण होणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील ठाणे जिल्ह्यामधील असाल तर विनाकारण घराबाहेर पडू नका. बाहेर पडला असाल तर विशेष काळजी घ्या. कोणत्याही झाडाखाली थांबू नका. जिथे चांगला आसरा असेल त्याच ठिकाणी थांबा, कारण झाडाखाली तुम्ही थांबला असाल तर झाडाखाली वीज पडण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर या चक्रीवादळामध्ये वाऱ्याचा वेग हा प्रचंड असणार आहे, त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नये, कारण झाडावरील फांद्या पडणं यासारख्या बऱ्याच घटना घडू शकतात. नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं, म्हणून कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका.